पगडीचा मोठा विषय होतो. आत्ताच मंत्री महोदयांचं मी ऐकलं पगडीचा विषय आहे. काही काही गोष्टी ज्या रेकॉर्डवर आलेल्या आहेत त्या मला थोड्या सुधारणं गरजेचं आहे, कारण त्या चुकीच्या आल्यात. मी खोटं बोलतात असं म्हणत नाही, एरवी मी म्हणत असतो, पण चुकीची माहिती घेऊन म्हणालेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की 19,000 बिल्डिंगी आहेत. पगडीच्या साधारणपणे 14,800 बिल्डिंगी आहेत. जास्तीत जास्त 15,000 बिल्डिंग आहेत. जवळपास 20 लाख मुंबईकर ह्या पगडी बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांना बाकी कुठचीही मदत नको आहे. ना लँडलॉर्डला TDR पाहिजे, ना लँडलॉर्डला FSI पाहिजे, ना पगडीवाल्यांना अजून काही मदत पाहिजे. विषय साधा आहे, विषय सोपा आहे. मंत्री महोदय, आपल्या माध्यमातून आपण कळवा त्यांना. विषय एवढाच आलेला आहे की महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जो 79A 79B कायदा बनवला होता, राष्ट्रपती महोदयांकडे गेला. आपल्या काळात तो तिथून साईन होऊन आला. आपण दोघांनी त्याचं श्रेय घेतलं. मान्य, काही त्याच्यात मी हरकत घेत नाही. पण ह्याच पगडीच्या इमारतीमध्ये आता प्रॉब्लेम एवढाच झालेला आहे की हा जो कायदा नंतर तिथून पारित होऊन आला, त्याच्यात कॉम्पिटंट अथॉरिटी ही कोण आहे ह्याच्यावर कोणीतरी कोर्टात गेलं. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कोर्टात गेल्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटी कोणासाठी? तर वाद आहे हा मुंबई महानगरपालिका आहे की म्हाडा आहे. वाद कशावरनं आहे की ती इमारत मोडकळीस आली आहे की नाही, डिलॅपिडेटेड आहे की नाही, एवढासाच वाद आहे की ह्याचं सर्टिफिकेट कोण देणार, BMC देणार की म्हाडा देणार. आता ही जर चूक सुधारली, आपण कोर्टात एवढंच सांगितलं की नाही ही अथॉरिटी देणार किंवा ही अथॉरिटी देणार, सरकारने एवढं स्पष्टपणे जर मांडला विषय, तर हा विषयच सुटतो. आणि त्याच कायद्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, तो एवढा कायदा चांगला केला, आपण सरळ केलेला आहे की दोन्ही ह्याच्यात पहिले 6 महिने आपण त्या लँडलॉर्ड म्हणजे जागा मालकाला देतो की बाबा तुला तो तिथे रिडेव्हलपमेंट करायचं आहे का, विकास करायचा आहे का, पुनर्विकास करायचा आहे का. जमत नसेल तर मग आपण टेनंटना देतो की तुम्हाला तुमच्या मान्यतेप्रमाणे जे कोणी तुम्हाला बिल्डर पाहिजे ते घेऊन तुम्ही तुमचा विकास करा. पण इथे काय झालं अध्यक्ष महोदय, आता सांगतात की विकास जो होईल ते लँडलॉर्डला अमुक अमुक FSI देऊ, TDR देऊ, म्हणजे चला बिल्डरांचं भलं होतं, जे कोणी लँडलॉर्ड करून बिल्डर घेत असतील. पण जे तिथे राहतात, जे टेनंट आहेत, ते पगडी उपकर इमारतीत जे राहतात, ह्या आत्ताच्या घोषणेप्रमाणे जर मी चुकीचं समजलो नसेल तर जेवढ्या एरियामध्ये राहतात तेवढाच एरिया त्यांना मिळतो. म्हणजेच जर 10 बाय 10ची खोली असेल, कदाचित जागा मालकाला किंवा त्या बिल्डराला TDR मिळेल, FSI मिळेल, सगळं काही मिळेल, सगळ्या सवलती मिळतील. पण जे राहतात तिथे पगडीमध्ये त्यांना तेवढीच जागा 10 बाय 10ची खोली मिळणार, ती पुढे पण तशीच मिळणार. हा कुठचा न्याय झाला अध्यक्ष महोदय? हे त्यांनी उद्या मागे घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही 2 गोष्टी करतो. माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे 2 स्पेसिफिक मागण्या आहेत. त्यांनी पहिलं तर सांगितलं पाहिजे की कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे ते आम्ही इथे सांगू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे पण जाहीर केलं पाहिजे की मुंबईमध्ये 1960 नंतरच्या आधीच्या 1960च्या आधीच्या ज्या कुठच्याही इमारती असतील त्यांना त्या मोडकळीस आले असतील किंवा नाही, उपकर प्राप्त असतील, सेक्समध्ये असेल, पगडीमध्ये असेल, तर त्यांना आम्ही ट्रिगर लावू की 1960 हा तुमचा ट्रिगर आहे. त्याच्या आधीच्या तुमच्या बिल्डिंग असतील, पहिलं 6 महिने जागा मालकाला, नंतरचे 6 महिने तिकडच्या जे पगडीमध्ये राहतात किंवा जे टेनंट्स आहेत त्यांना देऊ आणि तुम्हाला पुनर्विकासाची संधी देऊ. जो काही तुमचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मग तुमचा एरिया, तुमचा बिल्डर जे काही तुम्हाला ठरवायचं ते ठरवा, ते समन्वयाने ठरवा आणि आमच्याकडे या.